इथंच नसल्यावर पोऱ्यात कुठेही अशी परिस्थिती आहे. परंतु हे सुद्धा 300 काही प्रमाणपत्र वाटप झाले हे कुठेतरी जरांगीच्या दबावापोटी आणि जरांगीच्या दादागिरीपोटी प्रशासनातील अधिकाऱ्यांना पैसे देऊन आणि खरं तर हे भ्रष्टाचार करून काढलेले कुणबी प्रमाणपत्र आहेत. हे सुद्धा म्हणजे माझ्या मते 30 सुद्धा नाही, 30 सुद्धा कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यात निघू शकत नाहीत. मराठवाड्यात कोणीही कुणबी नाही, परंतु फक्त दादागिरी आणि सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर हे कुणबी प्रमाणपत्र काढलेले, बाकी काहीही नाही. आणि मंत्री विखे यांच्या मार्गदर्शनात आज उपसमितीची ऑनलाईन बैठक होणार आहे. जरांगे यांच्या दबावामुळे होते का? खरं तर मंत्री जातीवादी असणारा राधाकृष्ण विखे हे यांनाच जरांगीच्या दबावापेक्षा यांनाच मराठ्यांना बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटण्याची जास्त हौस झाली आहे. आणि ओबीसीचं कसं वाटोळं करायचं हे जाणीवपूर्वक विखेंच्या डोक्यात बसलेले आणि जाणीवपूर्वक विखे ओबीसीचं वाटोळं करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करतात. इथंच नसल्यावर पोऱ्यात कुठेही अशी परिस्थिती आहे. परंतु हे सुद्धा 300 काही प्रमाणपत्र वाटप झाले हे कुठेतरी जरांगीच्या दबावापोटी आणि जरांगीच्या दादागिरीपोटी प्रशासनातील अधिकाऱ्यांना पैसे देऊन आणि खरं तर हे भ्रष्टाचार करून काढलेले कुणबी प्रमाणपत्र आहेत. हे सुद्धा म्हणजे माझ्या मते 30 सुद्धा नाही, 30 सुद्धा कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यात निघू शकत नाहीत. मराठवाड्यात कोणीही कुणबी नाही, परंतु फक्त दादागिरी आणि सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर हे कुणबी प्रमाणपत्र काढलेले, बाकी काहीही नाही. आणि मंत्री विखे यांच्या मार्गदर्शनात आज उपसमितीची ऑनलाईन बैठक होणार आहे. जरांगे यांच्या दबावामुळे होते का? खरं तर मंत्री जातीवादी असणारा राधाकृष्ण विखे हे यांनाच जरांगीच्या दबावापेक्षा यांनाच मराठ्यांना बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटण्याची जास्त हौस झाली आहे. आणि ओबीसीचं कसं वाटोळं करायचं हे जाणीवपूर्वक विखेंच्या डोक्यात बसलेले आणि जाणीवपूर्वक विखे ओबीसीचं वाटोळं करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करतात.